2022ला ज्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची ज्यावेळी सूत्र हाती घेतली तेव्हापासूनच आणि सन्माननीय फडणवीस साहेबांच्या साथीनं राज्याचा विकास सुरू झाला आणि यामध्ये कोल्हापूर देखील कुठं कमी पडलं नाही. मला अनेक गोष्टी सांगता येतील ज्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी किंवा ज्यांची सत्ता होती त्यांनी आश्वासित केल्या होत्या आणि त्या आम्ही पूर्ण केल्या. प्रामुख्यानं मला या ठिकाणी थोडा आढावा घेऊनच आजचं प्रामुख्यानं शाहू स्मारक आणि IT पार्कच्या विषयी बोलायचं आहे. पण सातत्यानं सत्ता असताना रंकाळा सुधारवतो म्हणणारे अनेक जण होते, कन्व्हेन्शन सेंटर आणतो म्हणणारे अनेक जण राज्यकर्ते होते, विमान सेवा विमानतळ हे सुस्थितीत आणतो म्हणणारे अनेक जण राज्यकर्ते होते. रेल्वे स्टेशन आज आपण पहा, खऱ्या अर्थानं 1998 साली जाहीर झालेला DP देखील आज पूर्णत्वास आलेला नाही. रिंग रोड देखील झालेले नाही. रिंग रोड तर सोडूनच द्या, 500 जवळपास ओपन स्पेस ताब्यात घेण्यात आलेले. म्हणजे कुणाची जबाबदारी आहे? ओपन स्पेसच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना सेवा देण्याचं आपण काम करत असतो, विविध अम्युनिटीज आपण म्हणतो, त्या ओपन स्पेस देखील ताब्यात घेतल्या नाही. निवडणुका आल्या की फेक नरेटिव्ह सेट करायचं आणि निवडणुका जिंकायच्या, अशा काही जणांच्या भूमिकेतून काम करण्याची पद्धत होती. ती मात्र आता फसली. आपल्या सर्वांना माहिती आहे. मी कोल्हापुरातील जनतेला धन्यवाद देईन की कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या महायुतीची सत्ता देण्यात दिली. आणि हे होत असताना मी जसं म्हणलं की सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांची ज्यावेळी वर्णी लागली त्यावेळेला पहिला प्रकल्प कोल्हापूरचा रंकाळा आपण हाती घेतला. रंकाळा आज आपण पाहतो, किंबहुना रंकाळ्याची पूर्वीची गर्दी आणि आत्ताची गर्दी यातला फरक आपण पाहतो. मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी येऊ लागलेले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं स्वप्न आहे की देशाला 2047 साली महासत्ता म्हणून आपल्याला पाहायचं आहे, राज्याची इकॉनॉमी 2047 साली $5 ट्रिलियन पर्यंत आपल्याला न्यायची आहे, त्याप्रमाणे कोल्हापूरची देखील विकासापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला. राज्य नियोजन मंडळाचं काम करत असताना मित्रा या संस्थेची जबाबदारी देखील मिळाली, ज्याचे अध्यक्ष सन्माननीय मुख्यमंत्री आहेत. देशाला विकासापर्यंत नेत असताना होणार नुकसान देखील टाळलं पाहिजे या भूमिकेतून पहिला प्रकल्प मित्राचा कोल्हापूरमध्ये MRDP प्रकल्प आपण आणला, जो सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केला. 2240 कोटी रुपये त्याला आपण यावर्षी ठेवलेले आहेत. त्याचे लवकरच आता कामाला सुरुवात होईल. त्याचबरोबर आज हे काम करत असताना शाश्वत विकास परिषद या कोल्हापुरात घेण्यात आली मित्राच्या माध्यमातून. आणि त्यामध्ये राज्य शासनाचं एक धोरण आहे की प्रत्येक जिल्ह्याचं विकासाचं पोटेन्शियल ओळखून त्यामध्ये त्या जिल्ह्याला ताकद द्यायची. आपल्या सर्वांना माहित आहे, IIM नागपूरला महास्ट्राईटचं उद्घाटन देखील आम्ही केलं, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, उपमुख्यमंत्री होते, मी देखील होतो त्या ठिकाणी. 36 जिल्ह्यामध्ये Tier 2 आणि Tier 3 सिटीमध्ये आपल्याला IT पार्क उभे करायचे. मी सातत्यानं मुख्यमंत्र्यांना म्हणत होतो, माझ्या राजकीय सभांमध्ये पण आपण बघितलं असाल की कोल्हापुरातली अनेक मुलं जी कोल्हापूर सोडून बाहेर त्यांना नोकरीला जावं लागतं, आई वडिलांनी पोट मारून त्यांना मोठं केलेलं असतं, तुटपुंजा पगारावर माझा मुलगा काहीतरी शिकू दे, पुढे मोठा होऊ दे या भूमिकेतून काम करत असताना संपूर्ण त्यांनी जे शिक्षणासाठी खर्च केलेला असतो आणि मग ही मुलं मोठी होतात, नाईलाजानं त्यांना बाहेर नोकऱ्यांना जावं लागतं. मग ते आसपासच्या सिटीमध्ये असतील, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये असतील, आसपासच्या देशामध्ये असतील, अमेरिकेपर्यंत आपली मुलं गेलेली आहेत. आणि मग अशा वेळेला आई वडिलांना कुठली परिस्थिती निर्माण झाली, काही अडचणी निर्माण झाल्या तर त्यांना मदत करता येत नव्हती. मी सातत्यानं मांडत होतो आणि कोल्हापुरामध्ये IT पार्क होणं गरजेचं आहे. शासनाच्या या धोरणाचा या ठिकाणी आपण धोरणाप्रमाणे जे आपण 5 शाश्वत विकास परिषदेमध्ये मुद्दे घेतले होते त्यामधला एक ITचा विषय होता, टेक्सटाईल पार्कचा एक विषय होता, टेक्सटाईल एक विषय होता, फाउंड्रीचा एक विषय होता. फाउंड्री हब देखील कोल्हापुरात लवकरच आपण जाहीर करतोय पुढच्या काही दिवसातच. त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये आपण काम केलं होतं. आणखीन मग टुरिझम या क्षेत्रामध्ये आपल्याला कोल्हापूर जिल्हा 5 सेक्टरमध्ये विकासाला चालना मिळू शकते अशी आम्ही शाश्वत विकास परिषदेमधून एक आढावा आमच्याकडे आला होता.
आणि त्याप्रमाणे टुरिझम मध्ये मी जे आपल्याला सांगितलं, ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्या रंकाळ्याची त्या ठिकाणी आपण आज पाहतो किती चांगल्या परिस्थितीत आहे. टुरिझमच्या दृष्टीने आणखीन काही गोष्टी आपण करत आहोत, पण प्रामुख्यानं आज कोल्हापूर शहराच्या दृष्टीने महत्वाचे विषय असणारे कन्व्हेन्शन सेंटरचं काम सुरू आहे. आणि नुकतंच मला आपल्याला या ठिकाणी सांगायला अत्यंत आनंद वाटतोय, मी आपल्या वर्तमानपत्रांचे देखील आभार मानतो सर्वांचे, की पहिल्यांदा मी शाहू महाराजांच्या नाव असणाऱ्या शाहू मिलचा विषय घेतो, की ज्याचं अनेकांनी आजपर्यंत म्हटलं गेलं की या ठिकाणी स्मारक करू. या ठिकाणी याची बैठक लावली. मी निवडून आल्या पहिल्यांदा एक काम केलं. संजय सावकारे जे टेक्सटाईल मिनिस्टर आहेत ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. 2009 आम्ही एकत्रित निवडून आलो असताना माझी चांगली मैत्री. या मैत्रीचा लाभ घेत त्यांना तातडीने मी पत्र दिलं आणि हाय पॉवर कमिटीमध्ये हा विषय ठेवला. कॅबिनेटमध्ये विषय मंजूर करून घेतला आणि त्याला यश येताना आपल्याला दिसलं. 2च दिवसापूर्वी त्याची देखील बैठक झाली. यामध्ये मी प्रामुख्यानं उल्लेख करू इच्छितो की स्वर्गीय माजी आमदार चंद्रकांत दादा जाधव यांचा, त्यांनी देखील त्यामध्ये एक चांगला आराखडा तयार केलेला आहे. आणि या बैठकीमध्ये मग एकूण 26 एकर जागेपैकी 5 एकर जागा त्या ठिकाणी टेक्सटाईल हब निर्माण करण्यासाठी त्यांनी मागणी केली, ज्यामध्ये अर्बन हट म्हणून एक संकल्पना आहे की राज्यातल्या टेक्सटाईलच्या क्षेत्राशी संबंधित असणारे सगळ्या प्रकारचे उद्योग त्या ठिकाणी आणायचे. त्या ठिकाणी त्यांचं एक डिव्हिजनल ऑफिस, म्हणजे महाराष्ट्राच्या 6 डिव्हिजन पैकी या पुणे डिव्हिजनचं ऑफिस त्यांना तिथं घ्यायचं आहे. हे सोडलं तर 21 एकर मध्ये त्यांनी आपल्याला पूर्ण मुभा दिलेली आहे की त्या आपल्या कोल्हापुरातील नागरिकांच्या ज्या काही गोष्टी असतील, मान्यता असेल, त्याप्रमाणे तुम्ही पुढे जायचं. आणि यासाठी आपण प्रामुख्याने मागणी केलेल्यापैकी यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचं स्मारक तर आहेच, त्यामध्ये एक जीवनपटच आणि संग्रहालय त्यांचा व्हावा. त्यांनी या कोल्हापूरसाठी काय काय केलेलं आहे, म्हणजे धरणं असतील, रंकाळा असेल, म्हणजे अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. उद्यमनगरचा विषय आहे, त्यांनी उद्यमनगरची स्थापना केलेली आहे. छत्रपती ताराराणींचं स्मारक देखील तेवढंच महत्वाचं आहे. 350 वर्ष त्यांच्या जयंतीला त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं देखील स्मारक होणं गरजेचं आहे. मी तर 8 मार्चला शासनाकडं 8 मार्चचं औचित्य साधत कोल्हापूरला त्यांच्या नावे सैनिक स्कूल व्हावी मागणी देखील करणार आणि त्यांचं एक चांगलं स्मारक देखील वेगळं व्हावं. 8 मार्च उद्याच आहे, यासाठी मी सभागृहामध्ये ही मांडणी करणार आहे. आणि मग यामध्ये सर्वांना सर्वसमावेशक सर्वजणांना विश्वासात घेऊन समाजाला उपयुक्त असणाऱ्या काय काय गोष्टी आहेत, तर यामध्ये टेक्सटाईलचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल, इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे ते असेल, इन्स्टिट्यूट ऑफ फॅब्रिक डिझाईनचं असेल, त्याचबरोबर आता आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाला अनुसरून कुठल्या तरी एका टप्प्यामध्ये ज्याचा स्मारकाला किंवा तिथल्या सौंदर्याला कुठलं नुकसान होणार नाही याप्रमाणे एखादी भक्त निवास आणि पार्किंगची व्यवस्था देखील तिथे होण्याचा आम्ही एखादी प्रयत्न करणार आहोत. अम्युजमेंट पार्क हा देखील महत्वाचा विषय आहे टुरिझमच्या दृष्टीनं. म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये कुठंच अम्युजमेंट नाही. आपण म्हणतो की टुरिस्ट आला पाहिजे, टुरिस्ट येऊन नुसता गेला तर त्याला काय महत्व नाही आहे. आज आपण पाहतो आई अंबाबाईला 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख लोक येत आहेत. ही येत असताना ती थांबतात कुठं? एखादा दिवस थांबतात आणि निघून जातात. मग अशा वेळेला टुरिस्ट येत असताना नवरा बायको त्यांची मुलं आली तर त्या ठिकाणी एक तर दर्शनाचा 1 दिवस जातो, एक दिवस पन्हाळा असेल, दाजीपूर असेल बघायला जातो, एक दिवस त्या मुलांसाठी काहीतरी अम्युजमेंट पाहिजे. जे आपण कुठेही बाहेर गेलो, आपल्यावर मुलं असली तर अगदी मोठ्या मोठ्या देशात पण पाहिलं तर आपण मोठे मोठे असे अम्युजमेंट पार्क्स आहेत. हे करण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. हे पण करत असताना यामध्ये मूळ शाहू मिलच्या कुठल्याही हेरिटेज स्ट्रक्चरला धक्का न लावता या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन आणि प्रामुख्यानं शाहू मिलचं त्या ठिकाणी जी शाहू मिल अस्तित्वात होती त्याचं देखील त्या ठिकाणी म्युझियम करण्याचा आमचा विचार त्या ठिकाणी आहे. एखादं 1,000-1,200 आसन क्षमतेचं ऑडिटोरियम देखील त्या ठिकाणी झालं तर अत्यंत चांगलं होईल. कॉन्फरन्स हॉल देखील त्या ठिकाणी होईल, संगीत विद्यालय, महिला उद्योग, अशा प्रकारे 100% समाजाला किंवा करवीर नगरीतील नागरिकांना उपयुक्त असणाऱ्या गोष्टीच त्या ठिकाणी होतील एवढीच चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि त्यामुळं मी आपल्या माध्यमातून सर्वांनाच आश्वासित करतो की या ठिकाणी जे काही काम होणार आहे ते निश्चितपणे कोल्हापूरच्या विकासाला चालना देण्यासाठी पुढच्या काळामध्ये निश्चितपणे उपयुक्त ठरेल. मी जसं म्हटलं की शाश्वत विकास परिषदेच्या माध्यमातून
आपण IT पार्कची घोषणा गेल्या काही दिवसामध्ये केलेली आहे. हे होत असताना याचा कायदेशीर सोपास्कार देखील पूर्ण होणं महत्वाचं आहे. शाश्वत विकास परिषदेमध्ये IT हा पार्ट आपण घेतला होता आणि सातत्यानं माझा पाठपुरावा सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे सुरू होता. मी असेल, आमदार अमल माडिक असतील. प्रामुख्यानं 4-8 दिवसापूर्वी आपण पाहिलं की कोल्हापूर शहरातील सर्वच IT कंपन्या एकत्रित आल्या आणि खऱ्या अर्थानं बाहेरची गुंतवणूक ठीक आहे, पण आमच्यात देखील आज पोटेन्शियल आहे त्यांनी दाखवून दिलं. तर मला जी माहिती मिळाली कोल्हापुरातल्या 372 कंपन्या आज कार्यरत आहेत. पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या लोकल लोकांच्या 750च्या वरती कंपनी होतील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता सध्या 9,000 प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध आहेत आणि ती 2030 पर्यंत 70,000 पर्यंत रोजगार आपण जाऊ शकतो अशा प्रकारची मागणी केलेली आहे. आज कोल्हापूरला विमान सेवा अत्यंत चांगली आहे. कोल्हापूरमध्ये मनुष्यबळ आपल्याला म्हणजे जे काही इंजिनियर्स आहेत ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तयार होत आहेत. कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी देखील आपण पाहता अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कोल्हापूरला आता कनेक्टिव्हिटी आलेली आहे आणि 2 नव्यानं विमानं देखील सुरू होत आहेत सकाळचे आणि संध्याकाळचे. प्रामुख्यानं IT पार्क आणि IT सेंटर हे म्हणजे काय, तर IT नुसतं पार्क म्हणून त्या ठिकाणी उपयोग होत नाही. तर माझी प्रामुख्यानं आपल्याला आठवत असेल शाश्वत विकास परिषद सुरू असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आला आणि या परिषदेमध्ये डेटा सेंटरची घोषणा करावी असं त्यांनी मला सांगितलं. त्या परिषदेमध्ये देखील घोषणा केली होती. तर शासन 36 जिल्ह्यामध्ये IT पार्क डेव्हलप करत असताना डेटा सेंटर ज्या ठिकाणी देता येईल त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार. डेटा सेंटर किंवा टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करण्याचा जो काही डेटा सेंटर आहे यामुळं जगातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्या देखील स्थानिक कंपन्यांना देखील फार मोठ्या प्रमाणात चालना त्यामुळे मिळणार आहे आणि त्यामुळं हे फार मोठा निर्णय या ठिकाणी आपण घेतोय. सध्या कृषी विभागाची जमीन ही महसूल विभागाकडे ट्रान्सफर करण्यासाठी कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे. महसूल विभाग लवकरच कलेक्टरना ती आपल्याला जमीन देणार आहे. कलेक्टरांच्या माध्यमातून ती MIDC या डिपार्टमेंटकडे जाईल आणि मग प्रत्यक्षात त्या ठिकाणी लेआउट झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या सोयी सुविधा आपण म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर असेल, प्राथमिक सोयी सुविधा असतील, त्या ठिकाणी पाणी असेल, रस्ते असेल, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग प्रत्यक्षात याला या वाटपाला सुरुवात होईल आणि याचा कालावधी 6 महिन्याचा असेल असं मला एकंदरीत वाटतंय. पण निश्चितपणे लवकरात लवकर हा कालावधी संपवून प्रत्यक्षात या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपण सातत्यानं या मागणीमध्ये पाठपुरावा करत असताना आपली सगळ्यांची पत्रकार बांधवांची देखील याला साथ मिळालेली आहे. त्यामुळे मी आपल्याला या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. प्रामुख्यानं कोल्हापूरचा हद्दवाढीचा विषय देखील आम्ही घेतलेला आहे, पण जनगणनेचा विषय सुरू असल्यामुळं लवकरच आम्ही तो देखील पूर्ण करणार आहोत. पुढच्या काळामध्ये कोल्हापूरचे रस्ते, ओव्हरब्रिज असतील, आता रंकाळ्याची आपल्याला कशी त्या ठिकाणी ट्रॅफिकची कोंडी होती माहित आहे. सायबरच्या चौकातला विषय आपल्याला माहित आहे. संभाजीनगरचा विषय असेल, गावळ्या नाक्यापासून जो मोठा आता आपण नवीन ओव्हरब्रिजच पंचगंगा नदीपर्यंत करतोय आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर शहराचा विकास व्हावा यासाठी आम्ही आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी प्रयत्न करत आलेलो आहोत. या 2 प्रामुख्यानं गोष्टी कोल्हापूर शहरासाठीच्या शाहू मिल स्मारक असेल आणि त्याचबरोबर IT पार्कसाठी कॅबिनेटनं दिलेली मंजुरी, या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या कोल्हापूर शहरासाठी, जिल्ह्यासाठी किंवा आसपासच्या परिसरासाठी. कारण मला असं वाटतं की शाहू मिल झाल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी टुरिझमच्या दृष्टीने देखील आपण करणार आहोत. आसपासच्या जिल्ह्यातील बरेच नागरिक त्या ठिकाणी येणार आहेत. IT तर झाल्यानंतर संपूर्ण आपल्या म्हणजे अगदी सीमा भागातल्या लोकांना देखील, मुलांना देखील त्याचा उपयोग होणार आहे. कोल्हापूर असेल, सांगली, सातारा, पुण्यापासून लोक या ठिकाणी येतील असं मला वाटतं. इकडे सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, या सगळ्याच मुलांना आणि प्रामुख्यानं सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जी सामाजिक समस्या होती की आई वडिलांना त्यांची मुलं त्यांची सेवा करण्यासाठी जवळ राहतील असा मला या ठिकाणी आत्मविश्वास वाटतो.